जय भीम मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड इव्हेंट फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, सध्या आहे मी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातल्या पानगाव येथे। आज 6 डिसेंबर अर्थात विश्ववंदनीय भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि तुम्ही ही जी संख्या आहे, जो जनसमुदाय जो बघताय, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। पानगाव हे दुसरी चैत्यभूमी म्हणून नावारूपाला आलेलं हे गाव आहे आणि या ठिकाणी हे जे भीम अनुयायी जे आहेत, बौद्ध धर्मातील बौद्ध उपासिका आणि उपासक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या आदर्शांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया, नेमके ते कुठून आलेले आहेत, काय त्यांच्या भावना आहेत। खऱ्या अर्थाने जर आज जर बघितलं तर 6 डिसेंबर आजचा हा इतिहासातला काळा दिवस मानला जातो। माझ्यासोबत उपासिका आहेत। काकू, कुठून आलात तुम्ही? आम्ही लोहा नांदेड जिल्हा लोहा तालुका इथून आलेले आहोत। आम्ही मला सगळं किती दिवसापासून येता? आम्ही हे 3रा वर्ष आहे, 3ऱ्या वर्षापासून येतो आम्ही। काय वाटतं इथं आल्यानंतर? आल्यानं आम्हाला चांगलं वाटते, आम्हाला जावं वाटते, नागपूरला जावं वाटते, पानगावला जावं वाटते आणि बुद्धगयाला जावं वाटते, दीक्षाभूमीला जावं वाटते। आम्हाला बाबासाहेबांचा आदर्श करावा वाटते। आम्ही बाबासाहेबांच्या रक्तातले आहोत, आम्हाला बाबासाहेबांच्या चळवळीतले आहोत। आम्हाला बाबासाहेबांचा जेवढा आनंद झाला तेवढा आम्हाला आनंद वाटतो, म्हणून आम्ही बाबासाहेबांच्या हर एका कारणाला, हर एका याला आम्ही सहभागी होता। जयंती असो की काही असो, आम्हाला जे बाबासाहेबाचं सरसर रक्त आमच्या अंगामध्ये करतो। आम्ही बाबासाहेबांच्या रक्ताचे आहोत, आम्ही बाबासाहेबांच्या स्वाभिमानाचे आहोत, आम्ही बाबासाहेबांचा रडा हवा, आम्ही बाबासाहेबाला रडतो, आम्ही बाबासाहेबासाठी आम्ही हक्क मागतो। आणि जे काही आम्हाला आहे, आम्ही आज पुण्या पिढीमध्ये होत्या, आज आम्ही पुण्या पिढीमध्ये आल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पिढीमध्ये आल्या। आम्ही त्या रक्ताच्या, आम्हाला तेच रक्त आम्हाला पुढे चालवायचं आहे आणि सर्वांनीच एक होऊन आणि सर्वांनी या समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा। सगळ्याच माझ्या हात जोडून जय भीम, जय क्रांती। अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी मोजक्या शब्दामध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। मासूम सर, आपण पुढे जाऊया। काका, कुठून आलात? आम्ही परभणीहून आलो। काय नाव आहे तुमचं? माणिक आसुरबा पंडित। किती दिवसापासून येता? आम्हाला 6 वर्ष झालं। काय वाटतं इथं आल्यानंतर? इथं आल्यावर चांगलं वाटतं, पहा एकदम खुशखुशीत वाटतंय, मन भरून दिसतं। पहा, कोणता दिवस आहे आज? आज 6 तारीख आहे ना, आज दिवस काय 6 डिसेंबर आहे ना आज। हा, काय तेवढं लक्षात येत नाही ना आज। पुढे आणखी काही महिला मंडळीकडे आणखी पुन्हा जाऊया। बऱ्याच तरुण युवती सुद्धा आणि महिला, लहान बालके सुद्धा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आपण जाऊया काकूकडे। खूप गर्दी आहे या ठिकाणी आणि जसा जसा वेळ होत चाललेला आहे तसतशी गर्दी या ठिकाणी होताना आपल्याला दिसते। काकू, तुम्ही कुठून आलात? काकू, कुठून आलात तुम्ही? आम्ही लिंबेवाडीहून, गंगाखेड तालुका। गंगाखेड तालुक्यातून आलेले आहेत। बऱ्याच आणखी काही तरुणी सुद्धा आहेत आणि तरुण जे आहेत टप्प्याटप्प्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देत या ठिकाणी येत आहेत। सर, कुठून आलात तुम्ही? आम्ही पालम। किती दिवसापासून? आज सकाळपासून ना 15 वर्षापासून। काय अनुभव आहे तुमचा 15 वर्षापासूनचा? इथं आल्यानंतर आम्हाला वाटतंय एकदम छान वाटतंय। नेमकं कशासाठी यायचं असतं इथे? इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येतो आम्ही, न चुकता। जसं इतर धर्मामध्ये जत्रा असते तसं या ठिकाणी जत्रेचं स्वरूप आले असं वाटतं? जत्रेच्या स्वरूप सारखं येत नाव आम्ही, जत्रेचं स्वरूप वेगळं राहिले। हे आम्ही आमच्या मनाभावनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक श्रद्धांजली म्हणून देण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी आम्ही येतो। मासूम सर, आपण पुढे जाऊया। आणखी काही बरेचसे या ठिकाणी भीम अनुयायी आहेत। तुम्ही बघू शकता, निळा भडक जय भीम कडक म्हटल्याप्रमाणे। दादा, कुठून आलेत आपण बघूया। जय भीम सर। जय भीम साहेब, जय भीम। कुठून आलात? परभणी। कशासाठी येता इथे? बाबासाहेबांच्या किती वर्षापासून? पहिली वेळ चालू। काय वाटतं आल्यानंतर? मनाला शांती वाटते। कोणता दिवस आहे आज? महापरिनिर्वाण 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येतो। धन्यवाद सर। तर आपण पुढे जाऊया। काकू कुठून आलेले आहेत आपण बघूया। कुठून आलात काकू? घाटनांदूरून। तुम्ही जवळ किती किलोमीटर आहे घाटनांदूर?
किती किलोमीटर? 10 किलोमीटर. चालत आलात का गाडीने? गाडीने आला. कुणी चालत आलेले या ठिकाणी अनुयायी आहेत, तर कुणी शेकडो किलोमीटर वरून गाड्या बांधून आलेले भीम अनुयायी तुम्हाला या ठिकाणी येत असलेले दिसत आहेत. ताई, कुठून आलीस? शिर्शी बुद्रुक. कशासाठी येतात इथे? जनसमुदाय जे जमलेला आहे, तुला काय सांगतात आजच्या दिवसाचं महत्व? लहान बालक आहेत हे, त्यांना कदाचित सांगता येणार नाही. वयस्कर काकू, कुठून आला तुम्ही? आम्ही ते एक आहे परभणी शिर्शी बुद्रुकचे आहेत. कशासाठी येत इथे? आम्ही बाबासाहेबांच्या कार्यासाठी येतात तिथं. धन्यवाद. हा, माझ्यासोबत अहमदपूर येथून उपस्थित असलेले प्राध्यापक विलास तापुलीकर सर आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांनी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. आपण त्यांच्या काय भावना असणार आहेत जाणून घेऊया. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आहे. या अस्थीचं दर्शन अर्थात या अस्थींना अभिवादन करावं या हेतूने आम्ही आलो. मुंबई सारख्या ठिकाणी जायला थोडा वेळ लागतो, म्हणून हे सेमी मुंबई आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि या ठिकाणी अभिवादन करून आम्ही आमची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचबरोबर माझ्यासोबत आंबेडकर चळवळीमध्ये वाहून घेतलेले स्वतःला वाघमारे सर सुद्धा आहेत. अभिवादन करण्यासाठी आल्यानंतर काय त्यांच्या प्रतिक्रिया असणार आहेत आपण बघूया. जय भीम सर. जय भीम. जय भीम. काय वाटते, काय भावना आहे? ज्यांनी माणूस म्हणून माणसाला जगण्याचा अधिकार निर्माण केला अशा या महामानवाला अभिवादन करण्यासाठी, जे की जन्मदात्या बापापेक्षाही त्यांचे फार आमच्यावर उपकार आहेत, त्यांना कुठेतरी आपण या दिवशी मुंबईला जाण्यापेक्षा आपण पानगावसारख्या ठिकाणी इथं येऊन त्याला अभिवादन करावं. आणि हे जो जनसा वगैरे जमतो भोळा बाबडा आहे, एक म्हणजे बाबासाहेबांना अभिवादन करावं एवढ्यासाठी इथं येतो. तर गेल्या अनेक वर्षापासून इथलं चित्र जे आहे यात्रेचं स्वरूप आले असं वाटतं का? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा असतील, पुतळे असतील, पुस्तक असतील, हे जर आपण वगळले तर इतर वस्तू सुद्धा या ठिकाणी विक्रीला ठेवण्यात आलेल्या आहेत. गंडे दोरे सुद्धा या ठिकाणी विक्रीला ठेवण्यात आले आहेत. याकडे कसं बघता आणि काय सांगाल पानगावकरांना? आम्ही गेल्या 20 वर्षापासून येतो. 2003 ते आज 23 मधला जर कोविडचा काळ जर संपला तर मी आणि माझे मित्र सहकारी प्रभाकर कांबळे सर गेल्या 20 वर्षापासून येतो. आम्ही ज्यावेळेस 20 वर्षापूर्वी येत होतो फक्त एक थोडका समाज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत होता. पण ह्या गेल्या 4-5 वर्षात म्हणजे कोविडच्या अगोदरपासून इथं जसं की इतर ठिकाणी यात्रेला स्वरूप येतं तशा प्रकारे इथं यात्रे स्वरूप आले. पण ही नसावं ही अशी आमची भावना आहे. तर मी बरेच वेळेस या गोष्टी बोलून दाखवतो. काल सुद्धा आमच्या मुक्तपंथांच्या संपादिका सुनंत बोधुले अमरावती यांना सांगितलं की इथं आम्ही दरवर्षातून जातो, पण गेल्या 4-5 वर्षापासून आम्हाला असं दिसतं की इथं जे की इतर ठिकाणी हिंदूंच्या देवदेवताचे जे मंदिर असतात तिथं जसं लोक म्हणजे ह्याचे जनरल स्टोअरचे, फुगे पिना, आणखी ह्याचे फ्रूटचे असे दुकानं, इथं फक्त पुस्तक. बाबासाहेबांना आम्ही कसं घ्यायला पाहिजे तर डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतलं पाहिजे ही आमची भूमिका असते. पण आता इथं स्वरूप वेगळं, यात्रेचं स्वरूप आल्यासारखे. येणाऱ्या काळात चित्र बदल होईल का? काय वाटतं? बदल करावा लागेल आपण सगळ्यांनी मिळून, एकट्याने नाही तर सगळ्यांनी मिळूनच बदल. समाजाने स्वतः विचार करावा लागेल किंवा आपण कशासाठी येतो, तिथून येऊन काय घेऊन जातो. ही ऊर्जाभूमी आहे, आपली प्रेरणाभूमी आहे, ऊर्जाभूमी आहे. तर आपण इथून जाऊन आपण त्यात स्वतःच काही बदल करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाठ राहा एबीएन फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, पानगाव, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय भीम. आवाज बहुजनांचा.